नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय की सुसह्य पालकत्व किंवा स्मार्ट पॅरेंटिंग टिप्स याबद्दल बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही तेही बघू शकता. पण आज मी या ठिकाणी एक नवीन वेगळा असा विषय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये लेझी पॅरेंटिंग म्हणजे आळशी पालक नाही बरं का. मग लेझी याचा अर्थ आळशी, पण मग लेझी पॅरेंटिंग म्हणजे आळशी पालक कसं काय नाही याबद्दलच आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत. मग या ठिकाणी मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पालकत्वाची एक नवीन संकल्पना काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला ठिकाणी माहिती मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता प्लीज बघा. आणि त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती पालकत्वाचे असे बरेच व्हिडिओ आहेत ज्यामुळे तुमच्या मनामध्ये येणारे मुलांबद्दलचे, मुलांच्या करिअरबद्दल, अभ्यासाबद्दल असंख्य प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळायला मदत होईल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी लेझी पॅरेंटिंग ठरू शकते फायदेशीर. म्हणजे कधी-कधी लेझीपणा हा जसा अवगुण आहे तसा तो काही ठिकाणी फायदेशीर सुद्धा ठरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक पालक म्हणून लेझी पॅरेंटिंग हे नक्की फायदेशीर कसं ठरू शकतं ते बघूयात. सामान्यतः लेझी या शब्दाचा अर्थ आळशी असा होतो, पण येथे लेझी पॅरेंटिंगचा अर्थ आळशी पालक किंवा मुलांना संस्कार न देणे असा अजिबात होत नाही बरं का. याचा एक वेगळा अर्थ येथे आहे. लेझी पॅरेंटिंग स्टाईल, ज्यामध्ये आई वडिलांनी मुलांना प्रत्येक काम करण्याऐवजी मुलांना सूचना देऊन त्याचं काम त्यांना करू देणं होय. लेझी पॅरेंटिंग म्हणजे मुलांना चुका करण्याची संधी दिली जाते आणि त्यांच्या चुका सुधारण्याची संधीसुद्धा दिली जाते आणि आई वडील फक्त मार्गदर्शन करत असतात. लेझी पॅरेंटिंगचा अर्थ पालकांनी आळशी व्हावे असा अजिबात नाही बरं का. या पालकत्वाचा अर्थ मुलांची वाढ आणि विकासासाठी चांगले असते आणि प्रत्येक अडचणींचा सामना करण्यास ते शिकवतात. चला आपण जाणून घेऊया कोणत्या पद्धतीने हे फायदेशीर ठरू शकतं. याचा पहिला फायदा होतो तो म्हणजे मुलं स्वावलंबी होतात. आळशी पालकत्वामध्ये असे दिसून येते की संगोपनाची ही पद्धत मुलं मजबूत आणि स्वावलंबी बनवणारी आहे. ही मुलं एकटी राहिली किंवा कधीही कोणत्याही संकटात सापडली तर त्या समस्येमधून किंवा संकटातून स्वतःहून बाहेर कसं पडायचं हे त्यांना बरोबर माहिती होतं. त्याचबरोबर दुसरा एक फायदा असा होतो की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या प्रकारच्या पालकत्वाचा एक फायदा म्हणजे त्यातून मुलं आत्मविश्वासू बनतात. आळशी पालकत्वामध्ये मुलं त्यांच्या आवडीनिवडी समजून घ्यायला मदत करतात. त्याचबरोबर योग्य काय, अयोग्य काय हे स्वतःहून ठरवतात. लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी थोड्याशा मार्गदर्शनाची किंवा कोणत्याही आव्हानावर मात करू शकणारी एक कल्पकता त्या मुलांच्यामध्ये या लेझी पॅरेंटिंगमध्ये येऊ शकते बरं का. त्याचबरोबर तिसरा फायदा होतो की जबाबदार बनतात मुलं. लहान मोठी कोणतीही कामं असू देत, मुलं आपणहून ती करायला शिकतात किंवा त्याबद्दलची जबाबदारी घ्यायला शिकतात. समजा ते काम करताना चुकलं तर त्या चुकीची जबाबदारीही ते घ्यायला शिकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चुकीतून ते शिकतातही आणि पुन्हा पुढच्या वेळेस ते काम करत असताना त्या चुका टाळून ते काम अत्यंत उत्तम पद्धतीने आणि अचूक करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळं ते एक जबाबदार नागरिक किंवा जबाबदार व्यक्तिमत्व बनतं. यामुळं केवळ स्वतःसाठी निर्णय कसे घ्यायचे हे